हालेलुया हालेलुया. आजपासून महसूस करा मी शिव द्यायने नको, माझ्या बाजूला माझा ईश्वर. हालेलुया हालेलुया. येशू मसीह की हालेलुया हालेलुया. 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 मागच्या आठवडी काय वचन होतं? हे शिकलो होतं आपण. काय शिकलो होतो मागच्या आठवडी? काय वचन होतं आम्ही सोडून? मी तुम्हाला म्हटले होते मागच्या वेळेस वही पेन घेऊन या. दर आठवडे विचारणार. का विचारणार? तुम्ही आले तसे नका राहू. बरोबर आहे? आले तसे राहू नका. काहीतरी बदल व्हायला पाहिजे. बदल कसा होणार? काहीतरी घेऊन गेल्यानंतर बदल होतो. बरोबर आहे ना? बदल कसा होणार? कसा होणार? रिकामे आले रिकामे गेल्यावर बदल होत नाही. कशाने बदल होते बोला? तुम्ही मुख उघडा म्हणजे तो भरल. तुम्ही नाही बोलला तर धोंडे ओरडतील. तुमची परिस्थिती ओरडल, सैतान ओरडल. अरे तू शांत बसली का? आता मला तू चान्स दिला बोलायला. तुला तोंडातून तू वचन बोलू शकत नाही ना? आता बघ तुझ्या घरात कसा धुमाकूळ माजवतो. त्याला ओरडू द्यायचंय का? ओरडू द्यायचंय का? मग सांगा काय वचन होतं. देवाला म्हणा, प्रभू मला माझी पकड धर. मी नुसती येते जाते नाही, मला घेऊन जायचे काहीतरी. मला काहीतरी घेऊन जायचे. काय घेऊन जायचे? पैसा नाही, धन नाही, दौलत नाही. काय नेणार आहे? काय नेणार आहे? देवाचं वचन. मी आठवत महिमा बोल 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 बोला. पुढच्या आठवडी असं नका करू. माझा अपमान नाहीये. कोणाचा अपमान आहे? जो तुमच्यावर माझ्यावर प्रेम करतो. बरोबर आहे ना? पुरवठा करण्यास समर्थ आहे का नाही? तुम्ही चिन्ह चमत्कारापुरतं येऊ नका. पुढे पुढे सारखा थोडं. मध्ये खूप गर्दी झाली. हालेलुया. सगळं जग चर्च मध्ये जातं. कशासाठी जातं? हे चर्च कोणाचं आहे? मंडळीचा पालक कोण आहे? जोरात जोरात. मग प्रभू येशूच्या मंडळीतले तुम्ही लेकरं आहात. तुम्ही साधे नाही पाहिजे. साधे पाहिजे का? आलो बसलो हजेरी दिली. देवाला हजेरीची गरज नाहीये. तुम्ही कोणते कपडे घातले याची गरज नाही. तुम्ही किती मेकअप केला याची गरज नाही. त्याला गरज आहे तुम्ही इथून किती नेलं आणि किती ऐकून अनुसरण केलं. बरोबर आहे ना? आम्ही हे पण शिकलो का आशीर्वाद मोकळे होत नाही. वचनाप्रमाणे आचरण करणं नाही. हेच होतं ना वचन? होतं का नाही वचन? बरोबर होतं का नाही? काय शिकलो होतो? तुम्ही घरी गेल्यानंतर ते बायबल उघडतच नाही, वहीत लिहून घेतले. आज कोणतं वचन शिकलं तुम्हाला हे पण सांगितलं. असं म्हणलं का मी अडाणी आहे? देवाचे लेकर अडाणी नाहीये. देव शिकवायला समर्थ आहे. हालेलुया हालेलुया. वचनाप्रमाणे आचरण करणारे व्हा. हालेलुया. आपली मंडळी सियानाय मंडळीने जायचं. हिची साडी, हिचा मेकअप, हिचं कसं मेकअप कसं दिसतंय, साडी कशी दिसती, हिचा गजरा कसा दिसतोय, किती छान दिसती, हे नाही पाहायचं. म्हणून मी सांगते आराधने डोळे बंद करा. का बंद करा? पूर्ण मन लागलं पाहिजे. डोळे उघडून दिवस रात्र आम्ही आहोत का नाही? एकमेकाला बघतो, तासन तास बाहेर बसतो. ती कशी, तो कसा, दिवस रात्र आम्ही बघतो. पण भवनात आल्यानंतर डोळे बंद पाहिजे. का बंद पाहिजे? तुम्ही हे पण नाही लक्षात देत की सिस्टर डोळे उघडे ठेवत नाही. किती गर्दी आली हे पाहत नाही मी. माझ्या देवाची उपस्थिती मी जाणवते. अक्षरशः
असंख्य दिव्यदूत मला इथून तिथून दिसले. हालेलुया. हेच आहे की जो डोळे बंद करून पूर्ण मनाने त्याच्याजवळ जातो, जो खरा आराधक आहे ते तो शोधतोय. तुम्हाला काय वाटतं तुम्ही इथं आल्यावर इथं कोणी उपस्थित नाही, तुम्ही आल्याबरोबर प्रभूची उपस्थिती इथं आहे. हालेलुया. हालेलुया. आल्याबरोबर देव कुठं जातो? डायरेक्ट दारातून आत आला की डायरेक्ट अंतःकरणात देवाचा आत्मकाम करतो. का? खरं उपासक शोधतोय. कोण शोधतोय? कोण शोधतोय? खरे उपासक. साधे नका राहू, पेटा. काय करा? म्हणून मी 2 आठवड्यापासून इथं आराधनेसाठी उभं करत आहे. का? तुम्ही तयार व्हावं. 2 आज आले नाही, ज्याची कण होती ते लोक आले नाही. देवाला धन्यवाद. हालेलुया. पुढच्या आठवडी मनीषा आणि ज्योती बरोबर 12ला आराधना इथे येऊन सुरू करायची. का तुम्हाला पुढारपण देते? अरे तुम्ही साधे नाहीये. साधे आहात का? साधे आहात का? तुम्ही कोण आहात? बोला, कोण आहात? हालेलुया. कोण आहात? मग राजकन्या राजाची आज्ञा पाळणारी असते. राजाची आज्ञा काय आहे? त्याच्या इच्छेप्रमाणे जगणं. राजाची आज्ञा काय? वचनाप्रमाणे जगणं. राजाची आज्ञा काय आहे? लेकराने त्याचं मनोहर रूप पाहणं, त्याच्या सानिध्यात बसणं. लेकराने त्याच्या इच्छेनुसार जगणं. हे कोणाची इच्छा आहे? हालेलुया. हालेलुया. कोण कोण बदल करेल स्वतः? मी मागच्या आठवडी 2 गोष्टी शिकवल्या. प्रार्थना कशी करायची? कोणाला आठवतं? कोणी कोणी तशी प्रार्थना केली? कशी करायची? मी का म्हणते, तुमची परिस्थिती अशी नाही राहिला पाहिजे. बदल पाहिजे. बदल. तुम्ही साक्षरूपी मेघाने घेरलेले आहात, पण तुमचा पाय कोणी बांधलाय सैतानाने, ते मोकळं करा. आज तुम्ही आशीर्वादित आहात का नाही? तुम्ही इतके आनंदात साक्ष घेऊन आल्या पाहिजे की नाही, मी सांगितल्याप्रमाणे वचन ऐकलं, मी तशीच प्रार्थना केली, मी तसंच वचन वाचलं आणि सिस्टर माझे मार्ग प्रभूने मोकळे. कोणी कोणी सांगितल्यासारखी प्रार्थना केली प्रामाणिकपणे. आम्हाला देवाचा अपमान नाही करायचा. हालेलुया. ज्योती सिस्टरसाठी टाळ्या. त्या मागच्या आठवडे आल्या नव्हत्या, पण त्यांच्या घरी तेच वचन होतं. हालेलुया. हालेलुया. आणखी कशी प्रार्थना करायची? प्रार्थना कोणी कोणी केली? हात वर करा. आठवडाभर. का हो? लाजिरवाणी गोष्ट आहे. बरोबर आहे ना? हालेलुया. हालेलुया. म्हणजे आमची इच्छाच नाही आमचं जीवन बदलावं. बरोबर आहे? तुमची इच्छा नाही का तुमची परिस्थिती बदलावी? तुमची इच्छा नाही का देव तुमच्या जीवनात काम करावं? तुमची इच्छा नाही का की तुम्ही देवाच्या आत्म्याने भरावं? हालेलुया. हालेलुया. आलं गेलं काही कामच नाही. प्रियानं कुठंतरी सिरियसनेस घ्या की मला देव पाहिजे. त्याला तहान आहे. ज्या लेकराला ओढ आहे तो व्यक्ती स्वतःकडे नाही, देवाची इच्छा पूर्ण करण्याकडे लक्ष देतो. हालेलुया. 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 आज प्रत्येकाने डोळे बंद करा आणि क्षमा मागा की प्रभू आजच्या नंतर असं होऊ देऊ नको. डोळे बंद करा. प्रत्येकाने डोळे बंद करा. पश्चाताप करा की प्रभू मी तुला दुखवलं, मी तुझा अपमान केला, मला क्षमा कर. प्रार्थना करा प्रत्येकाने. हे परमेश्वरा मला क्षमा कर. हे परमेश्वरा मला क्षमा कर. मी तुझं वचन ऐकून प्रभू पण मी काहीच आचरण करत नाही. मी प्रार्थना करत नाही. सगळ्यात मोठं पाप मी केलेलं आहे. मला क्षमा कर प्रभू. 1 तास प्रभू तुझी इच्छा मी पूर्ण करू शकत नाही बापा. मी माझ्या इच्छा तुझ्याकडे मानते पण मी कधी विचार नाही केला की तुझी इच्छा काय आहे. प्रभू मला क्षमा कर. प्रभू मला क्षमा कर. प्रभू मला क्षमा कर. पश्चाताप करा. मला माफ कर. मला प्रभू एक संधी दे प्रभू मला आजच्या नंतर एक संधी दे. प्रत्येकाने प्रार्थना करा. आवाज आला पाहिजे. प्रार्थना करा. शब्दात बोला प्रियानो. पश्चाताप करा. मला प्रार्थना करणारा आत्मा दे प्रभू. हा सैतान मला तुझ्यापासून दूर नेतो प्रभू. प्रभू मला सोडू देऊ नको.
दिवसाने असं कर, एक दिवस मी तुझ्याशिवाय राहू नये असं कर. माझी प्रार्थना 1 तास झालीच पाहिजे प्रभू. त्या प्रार्थनेत मी आराधना केलीच पाहिजे, त्या प्रार्थनेमध्ये तुझी महिमा केलीच पाहिजे. प्रभू मला माफ कर, प्रभू मला क्षमा कर. माझ्या आत्मिक डोळे आज उघडले जाऊ दे, मला पश्चातापी अंतःकरण दे. मी प्रार्थना करत नाही, सगळ्यात मोठं पाप आहे प्रभू. खून मर्डर पेक्षा, मी विचारापेक्षा घाणेरडं पाप आहे की मी प्रार्थना करत नाही. प्रभू मला क्षमा कर, मी प्रार्थना करत नाही. प्रभू मी सगळं चांगलं जीवन जगते, मी प्रार्थना करत नाही. मी सगळ्यात मोठं प्रभू पाप करते, मी दुखवते तुला प्रभू. मी रोज तुला मधून संधी देते, मी रोज तुला धरून देते, मी रोज तुला नकारते. मला क्षमा कर. बोला प्रियानो, बोला प्रियानो, डोळे बंद नका करू प्रियानो. तो तुमचा देव आहे, तुमचा बाप आहे, तुमची आई आहे. त्याची अपेक्षा एवढीच आहे की तुम्ही सुखी राहावं, तुम्ही आनंदित राहावं, तुम्ही त्याच्या सान्निध्यात राहावं, तुम्ही प्रार्थना करावी, त्याची इच्छा पूर्ण तुम्ही करावी. त्याच्या इच्छेप्रमाणे तुम्ही जगावं, त्याची इच्छा आहे. तुमचा नाश होणे त्याची इच्छा आहे. आज त्याला म्हणा, मी खूप तुला दुखवलं, मला माफ कर. हे प्रभू राया, मी तुला दुखवलं, मला माफ कर. प्रभू राया, मी तुला दुखवलं, मला क्षमा कर. प्रभू मला माफ कर, मला जाणीव करून दे, मी तुला दुखवलं परमेश्वर, मला माफ कर. प्रभू प्रभू क्षमा कर बाबा. तुझ्या पंखाच्या छायेखाली मला आश्रय दे, एक संधी दे. याच्या नंतर प्रभू तू मला बेचैन कर बाबा. मला प्रार्थनेचा आत्मा दे, मला प्रार्थनेचा आत्मा दे, मला प्रार्थनेचा आत्मा दे. हालेलुया, 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 हालेलुया. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. हालेलुया, 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 हालेलुया. धन्यवाद येशू. मला क्षमा कर, क्षमा कर. हालेलुया, 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 हालेलुया. मला क्षमा कर, क्षमा कर. हालेलुया, क्षमा कर बापा. धन्यवाद येशू प्रभू. प्रभू तुझ्या नावाने मागतो तो ऐक बाप्पा. आमेन, आमेन. आहे का नाही चुकीची गोष्ट? सगळ्यांनी उत्तर द्या मला. बरोबर आहे, बरोबर आहे. प्रत्येक वाद शांत करण्यासाठी कोणाची गरज आहे? प्रत्येक परिस्थितीतून निघण्यासाठी कोणाची गरज आहे? मग त्याची इच्छा पूर्ण करणं आमचंच कर्तव्य आहे का नाही? हालेलुया. योहान सुवर्तमान त्याचा 9वा अध्याय. आज देवाला माझ्या आंधळे डोळे उघड. हालेलुया. माझ्या आंधळे डोळे उघड. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. योहान सुवर्तमान त्याचा 9वा अध्याय. हालेलुया. 1 ते 15 पर्यंत वचन आपण ऐकू. 1 ते 15 पर्यंत वचन आपण ऐकू. कोणी वाचत आहे का? हालेलुया. लक्ष द्या. तो तिकडे जात असता त्याने एका जन्मांध मनुष्यास पाहिले. तेव्हा त्याच्या शिष्याने त्याला विचारले, गुरुजी, याने आंधळे असावे असे पाप कोणी केले, याने किंवा याच्या आई बापाने? येशूने उत्तर दिले, याने किंवा याच्या आई बापाने पाप केले असे नाही, तर याच्या काही देवाचे कार्य प्रगट व्हावे म्हणून हा असा जन्मला. मला ज्याने पाठवले त्याची कार्य दिवस आहे तोपर्यंत आपल्याला केली पाहिजे. रात्र येणार आहे, तिच्यात कोणाच्याने कार्य करवणार नाही. मी जगात आहे तोवर मी जगाचा प्रकाश आहे. असे बोलून तो भूमीवर थुंकला. थुंक्याने त्याने चिखल केला. तो चिखल त्याच्या डोळ्यास लाविला आणि त्याला म्हटले, जा शिलोह म्हणजे पाठवलेला तळ्यात जाऊन धु. मग त्याने जाऊन धुतल्यावर तो डोळा होऊन आला. यावरून शेजारी ज्यांनी त्याला भिकारी असे पूर्वी पाहिले होते ते म्हणाले,
बसून बसून भीक मागणारा तो हाच नाही काय? कित्येक म्हणाले तोच हा आहे. दुसरे म्हणाले नाही, या त्यासारखा आहे. तो त्याला म्हणाला मी तोच आहे. यावरून त्यांनी त्याला म्हटले तुझे डोळे कसे उघडले? त्याने उत्तर दिले, येशू नावाच्या मनुष्याने चिखल करून माझ्या डोळ्यास लाविला आणि मला सांगितले शिलोवर जाऊन धु. मी जाऊन धुतले आणि मला दृष्टी आली. तेव्हा त्यांनी त्याला म्हटले तो कोठे आहे? तो म्हणाला मला ठाऊक नाही. मग जो पूर्वी आंधळा होता त्याला त्यांनी पुरुषाकडे नेले. ज्या दिवशी येशूने चिखल करून त्याचे डोळे उघडले तो दिवस शब्बात होता. यास्तव पुरुषांनी त्याला पुन्हा विचारले तुला दृष्टी कशी आली? तो त्यास म्हणाला ज्याने माझ्या डोळ्यात चिखल लाविला तो मी धुवून टाकल्यावर मला दिसू लागले. हालेलुया, हालेलुया. हा मनुष्य जन्मतः आंधळा होता. हालेलुया. काय म्हणत होता परमेश्वर वचन? आज दिवस आहे, आजच प्रभूचं कार्य केलं पाहिजे. हालेलुया. आज तो दिवस आहे, आम्ही प्रभूचा खरा स्वीकार केला पाहिजे. आज तो दिवस आहे, देवाची इच्छा आम्ही पूर्ण केली पाहिजे. या वचनात म्हणतो आज दिवस आहे तर आजच ते कार्य केले. उद्या अंधार होणार आहे. अंधार म्हणजे हालेलुया. अंधार म्हणजे सैतान गरजणाऱ्या सिंहासारखा आहे. हालेलुया. परमेश्वर संधी देतो. मागच्या आठवडी संधी मिळाली. आशीर्वादित आहात का नाही? मग हा आठवडा आशीर्वादित आहे किंवा नाही हे आम्हाला माहिती नाही. हालेलुया. पण आज वचनाद्वारे देवाचा आत्मा आमचे आंधळे डोळे उघडू इच्छित आहे. हालेलुया. कसे उघडले डोळे त्याचे? हालेलुया. कसे उघडले डोळे त्याचे? काय केलं येशूने? थुंकला आणि त्याचा काय बनवला? चिखल. आणि तो काय केला? हालेलुया. चिखल काय हो? डोळे उघडण्यासाठी वचनात कळतं पाप कोणतं आहे? वचनात लिहिलं चोरी करू नको. काय आहे? पाप आहे. हालेलुया. व्यभिचार करू नको. काय आहे? पाप आहे. लबाडी करू नको. काय आहे? पाप आहे. शिव्या देऊ नको. काय आहे? कुठं सांगितलं? कुठं कळालं? हालेलुया. वचन म्हणजे त्याचा चिखल. हा चिखल डोळ्याला लावला पाहिजे. हे वचन डोळ्यांनी पाहून मुखाने बोललं पाहिजे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आज संकट आले, व्याधी आली, पीडा आली. काय विचार? काहीतरी पाप केला असेल. कोणी केला? तुझ्या आई बापाने, तुझ्या पूर्वजांनी पाप केला असेल. पण प्रभू काय म्हटला? देवाचा गौरव होण्यासाठीच आंधळा आहे. आज तुमची परिस्थिती बदलत नाही का? तुमच्या जीवनात देवाचा गौरव करण्यासाठी. हालेलुया. ताट समोर आहे पण आम्हाला खाताच येत नाही. कशाचं ताट आहे? शांतीचं, आनंदाचं, बरकतीचं. बरोबर आहे ना? हालेलुया, हालेलुया. जीवनाचं ताट कुठं आहे? समोर आहे पण आम्हाला ते खाताच येत नाही का? आमचे डोळे आंधळे आहेत. आम्ही जन्मतः आंधळे आहोत. जन्मतः आम्ही पापी आहोत. आज तो चिखल खरा लागला पाहिजे. त्या चिखलाने स्वतःला धुतलं पाहिजे. तो चिखल अंतःकरणात रुजला पाहिजे. त्या चिखलाने परिवर्तन झालंच पाहिजे. चिखल म्हणजे त्याचं पवित्र वचन. आमेन. हालेलुया. आज धुण्याची गरज आहे का नाही? हो, कोण नीतिमान आहे त्याने हात वर करावा? आहे का? मी पण नाही. मलाही चिखलाची गरज आहे. पण चिखल कधी धुणार? ह्या डोळ्याने पाहून, मुखाने बोलून, अंतःकरणात, शरीरामध्ये तो चिखल आम्हाला स्वच्छ करतो. हालेलुया. मागच्या आठवडी गोष्ट शिकवली.
कौटुंबिक प्रार्थना करा. किती किती कुटुंबामध्ये प्रार्थना चालू झाली, हात वर करा बरं. आणखी हालेलुया हालेलुया. आणखी मी एवढं म्हटले होते, पदराला गाठ बांधा. आठवतं? मला एक एक शब्द आठवतो. पदराला गाठ कशाला बांधायला लावली होती? कोणी कोणी बांधली होती? हात वर करा. हालेलुया. पदराला गाठ कशाला बांधायला लावली होती? बोला बोला बोला. अरे तुम्ही बोलणार नाही तर भांड्या ओरडतील. बधिरतेचा दुष्ट आत्मा निघून जायला पाहिजे तुमच्यामधून. चिखल धुण्यासाठी देव वचन पाठवतो, तुझे डोळे धु. चिखल लावशील तरच होता येईल. वचन अंतःकरणात घेशील तरच तू तुझ्या त्याच्या रक्ताने आम्हाला धुईल. हालेलुया म्हणा. मी पदराला गाठ बांधायला लावली होती. असं वाटतंय मलाच वार द्यावा लागल, मला त्रास झालेला चालेल, पण आता मला असं वाटतंय मला तुमच्या मागं लागावं लागल. आता तुम्ही चहा पण नका पाजू, पाणी पण नका पाजू, पण तुमच्या घरात रात्री झालं पाहिजे. कळालं का? असं म्हणू नका बाई सिस्टर कडून द्यायचं चहा पाणी काहीच नाही, नका देऊ. पण तुमचं घर बदललं पाहिजे, तुमचं परिवार बदलला पाहिजे, पिढ्यानपिढ्याचे शाप जळाले पाहिजे, बधिरतेचा दुष्ट आत्मा निघाला पाहिजे. चर्च सुटल्यानंतर प्रत्येकाने येऊन मला भेटायचं, प्रत्येकाने आपल्या घरचा वार द्यायचा. बरोबर त्या दिवशी तुमच्या घरी 6 वाजता प्रार्थना होणार. माझ्या घर मलाच आता लक्ष द्यावं लागल, फोन करून विचारावं लागल अवेलेबल आहात का, येत आहे. कळालं का? आता जोपर्यंत माग लागत नाही तोपर्यंत बदल होत नाही. त्या धाकाने तरी तुम्ही कंटिन्यू प्रार्थनेत राहाल. लाज वाटते ना? पोचतं ना कुठंतरी. हालेलुया. अरे सब कुछ गया तो चलेगा, मगर उसका नाम उसका वचन जिंदगी में से कभी जाने मत देना. तुम्ही जे जिवंत आहात ना, कोणामुळे आहात हो? कोणामुळे आहात? अरे तुमचा श्वास सांभाळतो हेच किती मोठे उपकार आहे तुमचे, त्याचे तुमच्यावर. तुमचा माझा श्वास सांभाळतो हे किती मोठे उपकार आहे. त्या उपकाराची उतराई कसे होणार तुम्ही? रोज कुटुंबाबरोबर धन्यवाद नाही देऊ शकत, कुटुंबाबरोबर सहभागिता नाही घेऊ शकत, कुटुंबामध्ये त्याला आमंत्रित करू शकत नाही. काय कामच आहे तुमचं जीवन? मी तर म्हणे तुम्ही स्वार्थी आहात. तुम्ही मला काय म्हणायचं म्हणा, मला वाईट वाटतं, वाईट वाटतं. कारण की त्याचं वचन आहे, माझं वचन कुत्र्यासमोर डुकरासमोर टाकू नको. तुम्ही अनमोल आहात. कोण आहात तुम्ही? कोण आहात तुम्ही? कोण आहात? जोरात जोरात प्रत्येकाने म्हणा, मी अनमोल आहे, मी अनमोल आहे, आणि माझी ओळख मी राजकन्या राजपुत्र आहे. राजपुत्र आहे. मला बदलायचंय, मला बदलायचंय, मला बदलायचंय. मला बदलायचंय. कसं होणार बदल? कसं होणार बदल? जोरात काय? रोज प्रार्थना करायची अर्धा तास आपल्या परिवारामध्ये. 1 तास. किती तास? 1 तास. किती तास? 1 तास. तुमची सकाळची पण प्रार्थना बंद झाली. सकाळची ज्या 5ला येत होते ते सगळे बंद झाले, वर्ष सोडून. अरे थोडं झटा, शरीर थोडं झिजवा, पाहतो कुठल्या कुठं नाही. आमेन. मग तुमच्या समोर जिवंत साक्ष आहे. कुठलं कुठं नेलं. माझ्यावरती इतके अत्याचार चालू आहे सध्या, काही गोष्टी नाही सांगू शकत नाही माईकमध्ये. इतकं एका दिवसभर मी रडत होते, इतका अत्याचार. कारण की मला माहिती आहे माझी हिंमत ताकद माझा प्रभू आहे. अत्याचार काहून? डबल मजली घर होते आणि मी प्रामाणिक आहे त्याच्याशी, म्हणून तो मला उन्नतीच्या शिखरावर नेतो. हालेलुया हालेलुया. आज तीच इच्छा त्याची की तुम्ही
उन्नतीच्या शिखरावर जावं, तुमचा आणि माझा नाश होऊ नये, हे कोणाची इच्छा आहे? परमेश्वर कोणाची इच्छा आहे? परमेश्वर तो तुम्हाला हिरव्याचार कुरणात नेऊ इच्छित आहे, तो तुम्हाला शांत पाण्याजवळ नेऊ इच्छित आहे, तो तुमचा माझा मेंढपाळ आहे. प्रियानो, आम्ही स्वतःच अरण्याच्या रस्त्याने भटकत आहोत. कुठं आहात? तो म्हणतो मी तुला हिरव्याचार कुरणात नेईन, मी तुला शांत पाण्याजवळ नेईन, पण तुम्ही आणि मी दुष्काळात अरण्याच्या रस्त्यात भटकत आहोत. हालेलुया. कारण की आम्ही भिस्त कोणावर ठेवली नाही. आज मी कडक शब्दात बोलणार आहे, कडक शब्दात बोलणार आहे. वाईट वाटलं चालत, येऊन माझ्या तोंडात मारा चालत, पण मी तुम्हाला सत्य सांगाल आणि तुमच्यामध्ये बदल झालाच पाहिजे. कुठेतरी पोहोचलं पाहिजे. तुमचा अपमान करणं माझा उद्देश नाही, पण तुमचं जीवन बदलणं हा उद्देश आहे. आमेन. तुमचा अपमान करणं माझा उद्देश नाहीये, पण तुमचं जीवन बदललं पाहिजे. आमेन. तुम्ही त्याच्या नजरेत राहिले पाहिजे. तू 24 तास तुमच्या बाजूला बसला पाहिजे, तुम्ही त्याच्या सानिध्यात राहिले पाहिजे, हा उद्देश आहे. हालेलुया, हालेलुया. जगासारखं जीवन नका जगू. हालेलुया, हालेलुया. जग पूर्ण देवाकडे जाणार नाही, लक्षात ठेवा. थोडेच ख्रिस्ताकडे जाणार, ते थोडे तुम्ही बना. काय करा? ते थोडे तुम्ही बना. बोलवलेले पुष्कळ आहे, पण निवडलेले किती आहेत? जोरात बोला. ते मी आहे. बोला, ते मी आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पटत असत हालेलुया म्हणा. पटत? कडक बोललेलं पटत? कडक बोलणं कशासाठी? कडू गोळी कशासाठी देतो डॉक्टर? आजारी ढाल. मी जर चॉकलेट दिलं ना तुम्हाला, तुमची परिस्थिती अशीच राहील. प्रियानो, चॉकलेट खाण्याची अपेक्षा करू नका. प्रत्येक सेवक चांगलं चांगलं बोलतो, त्याची अपेक्षा करू नका. कडू पण टोचून घ्या, का त्या कडूवाट्याने तुमची जखम भरण, आमेन. त्या कडू याने तुमचं जीवन बदल, त्या कडू याने तुमचं लाईफ बदल, आयुष्य, दीर्घ आयुष्य त्या कडूपणाने तुम्हाला देईल. चॅलेंज नाही तुमच्या जीवनाला, तो तुमच्यामध्ये तुमच्यामध्ये जगल, पण तुमच्यामध्ये बदल पाहिजे. तुम्हाला वाटत नाही की मी बदलावं? का वचन सांगितलेलं समजत नाही? मला सांगव ना. पुढच्या आठवड्यापासून दुसऱ्यांना कोणाला तरी उभं करून मी वाजवलं असं आहे का? वचन समजत नाही असं आहे का? जोरात बोला. समजत नाही का? सांगितलेलं उलगडा कळत नाही का? दुसऱ्याला बोलवण्याची गरज आहे? कळतं का? सांगा ना. त्या दुसऱ्याला कोणती बाजूला जर कळत असेल तर बदल पाहिजे. माझी इच्छा आहे परमेश्वर मला चालत, तुम्ही प्रत्येकाला सांगायला पाहिजे. तुम्ही घरोघरी जाऊन एक ग्रुप तयार करून प्रार्थना घेतली पाहिजे. 12 वाजेपर्यंत 5 वाजेपर्यंत काय करता तुम्ही? काय करता? झोपा घेता, टाइमपास करता, टीव्ही पाहता, बंद करा. ते तुम्हाला नरकातच नाही, पण थोडा वेळ 2 तास तरी देवासाठी द्या. 2-3 तास. चला बहिणी बहिणी आपण प्रार्थना घेऊ. चला बरं. नाही करू शकत? हालेलुया. झोप कमी नाही करू शकत? हालेलुया. कशासाठी म्हणत आहे? मला माझं बँक बॅलन्स वाढणार, त्याच्यासाठी म्हणते का? मला काहीतरी फायदा होणार आहे. तुम्ही आत्मिकतेत वाढल्यावर होणार का काही? तुमच्या घरात आशीर्वाद मोकळे झाल्यावर मला काय मिळणार नाही, पण तुम्हाला मिळणार. काय मिळणार तुम्हाला? काय मिळणार? आशीर्वादाचं नाही, येशूसाठी जाता. आशीर्वादासाठी कोणी पण येतं, चमत्कारासाठी कोणी पण येतात. असं मला आमच्या घरात 4-5 लाखचा येशू आम्हाला पाहिजे. माझ्या घरात 2 आहे, आम्ही 3 आहे, 4था माझ्या घरात माझा येशू पाहिजे. आम्ही 2 आहे, 2
सदस्य घरात राहिला ना थोडासा तरी कोणी तुम्हाला हात लावू शकत नाही. तुमच्या विरोधात बनवलेल्या हाताने जाळून टाकल, तुमच्या विरोधात बोलणारे तोंड बंद करल आणि आज त्या सदस्य तुमच्या घरात पाहिजे. कसं येईल? नवीन नवरी घरात आणतो, कसे आणतो? उठून घरात आणून नाही बसतो. कसं आणतो? लग्न, गाजा वाजा, हळद, सगळा रूढी परंपरा सगळं करतो. अगं स्वागत करून तिला घरात आणतो. आणतो का नाही? आणतो का नाही? सहज आणतो का? दाग दागिन्याने नटून सगळं काही मेकअप शेकअप खूप मोठं लाखो खर्च करून काय करतो आम्ही? एक व्यक्तीला सदस्य म्हणून आमच्या घरात आणतो का नाही? येशूला कशाची गरज नाही. हालेलुया, हालेलुया. दागदागिन्याची गरज नाही. हालेलुया, हालेलुया. त्याचा दागिना तर तुम्ही आणि मी आहोत. हो, कोण आहात? तुम्ही मी त्याचा दागिना आहोत. तुम्हाला मला त्याच्या स्वागतासाठी रोज त्याला काय आवडतं ते केलं पाहिजे. त्याची महिमा गायली पाहिजे, त्याची स्तुती गायली पाहिजे, त्याची आराधना केली पाहिजे. तो तुमच्या घरात खुश राहिला पाहिजे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कारण बोलवल्याशिवाय येणार नाही, खुश केल्याशिवाय राहणार नाही. एवढं लक्षात ठेवा. नवीन व्यक्ती जर घरात आली, नवरी, तिला घरातलं वातावरण चांगलं राहिलं तरच टिकते. तर काय करते? पळून जाते का नाही? पळून जाते का नाही? मग टिकण्यासाठी त्याला खुश करणारं जीवन जगलं पाहिजे. नवरी नवरी घरामध्ये तुम्ही तिला बोललेच नाही, तिच्याकडे लक्ष दिलं नाही, ती काय म्हणत? मला लग्न करून तर या घरात आणलं, मला असं या घरामध्ये सदस्य बनवलं, पण या घरातले लोक माझ्या बरोबर चांगले नाहीये. माझ्या जवळ बसतच नाही, मला बोलतच नाही, मला विचारतच नाही, माझी कोणती गोष्ट त्यांना पटतच नाही. काय म्हणत ती? मला इथे नाही, माझं बोलणं येशू बायबल घेऊन खडतं. रविवारी एक दिवस झटकून येतं सोबत. काय काम असेल? उघडून कधी वाचत नाही. राहील का खुश? त्याच्यासोबत मी बोलणार नाही. राहील का तुमच्या घरात? तो कशी बरकत राहील घरात? कशी आशीर्वाद राहील घरात? जो घरात आहे त्याचा तुम्हाला नीट करत नाही. हालेलुया, 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 हालेलुया. आठवड्यातून एकदा धूळ झटकल्या जाते. काही काम असेल का? तुम्हाला कधी पटतं काय गोष्टी? मला कधी पटत. माझं मन खूप जळायला लागले. आणि कसे तुम्ही जीवन जगताय? एक सेकंद सुद्धा नाही लागू शकत. कसं जीवन जगता तुम्ही? गोचर नाही ऐकलं तुम्ही द्यायचे होते. दोन्ही लेकरांना मी वेड्यासारखं करते. कसं जगताय तुम्ही? कसं तुम्हाला समाधान वाटतं? कसं आनंद हालेलुया. मला विचार करून माझ्या स्वतःच्या मनाला दुःख होते की कसं जगू शकता तुम्ही त्या देवाशिवाय? कसं राहू शकता तुम्ही त्याच्याशिवाय? एक सेकंद तर जगू नाही वाटत त्याच्याशिवाय. कारण की त्याने जे केलं कोणी करू शकत नाही, कोणीच करू शकत नाही. तुम्ही 1 तास त्याला द्या, तुम्ही 24 तास तो सांभाळेल. हालेलुया, हालेलुया. गाणी ऐका, प्रश्न ऐका, मन लागत नाही ते हेडफोन लावून कानात गाणी ऐका. 1 तास माझी पहिली प्रार्थना कशी करायची? पहिले मी तुमच्यासारखीच होते, पण मी काय करायचे? कानात हेडफोन लावायचे, 2-2 तास मी आणि माझी मैत्रीण कंटिन्यू प्रार्थना करायचे. मन स्थिर, गाणे लावायचं आम्ही प्रार्थना करायचं. तेव्हापासून सवय लावली. आज मला 8 वर्ष झाले ती सवय नाही म्हटली. चालताना उठताना असं वाटतं नाही माझं प्रभू माझ्यासोबत पाहिजे, माझा देव माझ्यासोबत पाहिजे. त्याच्याशिवाय मी काहीच नाही आहे. मी काहीच नाही. उठू शकत नाही, बोलू शकत नाही, चालू शकत नाही. असं त्याला आपल्या जीवनात करा की प्रभू 1 सेकंद मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. हालेलुया, हालेलुया. त्याच्या श्वासावर जगताना त्याच्याशी गद्दारी करतो. त्याने जर श्वास काढला तर काय राहिलं?
हालेलुया. मागच्या आठवड्यात असं होतं, वचनाप्रमाणे आचरण करा. मला आनंद वाटला होता की ह्या आठवड्यात प्रत्येकाच्या घरात थोडे बोटावर मोजण्यासारखे लोक आहेत की ते नित्य नियम, कौटुंबिक प्रार्थना, वैयक्तिक प्रार्थना करती क्रियानं ज्याला महत्त्व कळतं ना, ज्याला असं वाटतं की माझा देव माझ्यापासून दूर गेला नाही पाहिजे. देवाशिवाय आम्ही काहीच नाही केलं. पैसा तुमचा किती वेळ मिळणार काम येणार आहे? हालेलुया. तुमचा पैसा तुम्हाला किती वेळ काम येणार आहे? तुमचे नातेवाईक तुम्हाला किती वेळ काम येणार आहे? तुमच्या जीवनातली प्रत्येक गोष्टची आवडीची ती किती वेळ काम येणार आहे? काही काम येईल का तुम्ही मला सांगा? हालेलुया. हालेलुया. आमचा जीव लेकरात आहे, लेकरं पण काम येत नाही. आमचा जीव नवऱ्यात आहे, नवरा पण काम येत नाही. कारण की मेल्यानंतर सगळे इथंच राहतात. कोण येतं? कोण येतं? परमेश्वर. हालेलुया. 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 कितीतरी जणांच्या प्रार्थना बंद आहे. हातवर करायला लावून हस्त्यांनी मला काय कर, क्षमा कर. सगळं जग मिळवलं, तुझ्या आत्म्याचा नाश करून काही लाभ नाही. तुम्ही तुमच्या आत्म्याचा नाश करून घेताय का? मी सांगा. हालेलुया. हालेलुया. मग चिखल काय आहे? याचं डोळे आंधळे कशाने त्यांनी केले? थुंकला आणि चिखल डोळ्याला लावला आणि काय झाले? डोळे उघडले. हालेलुया. डोळ्याला दृष्टी कोणी आणली? हालेलुया. मग मोठे मोठे ज्ञानी पुरुष विचारू लागले. तुम्हाला विचारलं पाहिजे लोकांनी, तुझं घर कसं बदलणार? मला विचार. काही लोक म्हणतात काही घर कोण असं ते देवा तुला धन्यवाद. काही लोक परस्पर देवा तुझ्यामध्ये केलेली श्रम आहे तुला धन्यवाद. कोणाचा गौरव होता? कोणाचा गौरव होता? पण ते गौरव होण्यासाठी आम्हाला त्याच्या हातात पडावं लागत. ते गौरव होण्यासाठी आम्हाला तसं जगावं लागत. का बरं चालले तुम्ही? कपडे काढायला. हालेलुया. 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 येशू मसीह की जय. येशू मसीह की जय. पुढं वचन शिकवायचं का नाही शिकवायचं? शिकवल्यानंतर पहिली तीच परिस्थिती बरोबर आहे. आजपासून मला आम्ही असं वागणार. बोला. काय करणार? तुम्ही कोणाचा अपमान करता? अपमान करता. तो म्हणतो तुला सांभाळायचं तुम्ही काय कमी केलंय का? काय करायचं बाकी आहे? तुम्ही सांगा देवाने आमच्यासाठी हे करावं, मग आम्ही प्रार्थना करू. असं आहे का? अरे मरणातील जिवंत झाला आणखी काय करायचं? हालेलुया. काय करायचं बाकी आहे का? हालेलुया. 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 मग बदल कसा होणार? हालेलुया. तुम्ही बोलायचं आजपासून तुमच्या घरात काय काय बदललं? मला असं वाटतं तुम्ही आतला धरावं. तुमच्याद्वारे प्रभूने काम केलं पाहिजे. माझी खूप इच्छा आहे. हालेलुया. बोला. प्रत्येकाने बोलावं. नाही बोललं तर बंद करून मी आमेन करू. चालेल? चालेल? बोला. बोला ना. आम्ही कोणती प्रार्थना घेऊ, आमची वैयक्तिक प्रार्थना वाढवू. हालेलुया. त्याचं वचन आहे, तुम्ही गप्प राहिले तर दोन देव रडते. तुम्ही गप्प राहिले तर हालेलुया. 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 येशू मसीह की जय. हालेलुया. पुढे पुढे सर सर लक्ष द्या.
आज माझा इंटरेस्टच कमी झाला. मला खूप सुंदर आज वचना खूप शिकवायचं होतं, पण माझे हातपाय ढिल्ले पडले. तुम्हाला वाईट वाटलं का नाही? पण मला वाटतं. कोणाकोणाला असं वाटतं की नाही आम्ही चुकीचं वाटतो आठवण करत. कोण कोण आहे आणखी तिकडं? हालेलुया. उशिरा आले. वचनाप्रमाणे आचरण करायला शिका. ज्योती बहिणी म्हणते माझ्याकडे कदाचित देवाचा आत्मा तुमच्याकडे ठेवला मला नाही म्हणतात. देवाचा आत्मा बरोबर त्याच्याच लेकराला पकडतो. हालेलुया. हालेलुया. रोज 1 तास प्रार्थना झाली पाहिजे. रोज 1 तास तुम्ही देवाच्या सानिध्यात बसलाच पाहिजे. आणून मारून का वाटले बसले पाहिजे. हालेलुया. हालेलुया. तुम्हाला एवढं पण शिकवलं प्रार्थना कशी करावी. शिकवलं का नाही? शिकवलं. खरं सांगा, प्रार्थना कशी करावी ते सुद्धा शिकवलं. शिकवलं तरी सांगा. प्रार्थना कशी करावी इथून सुरुवात केली. आराधना करू. देवाची मदत तुमच्यावर आहे. तुम्ही स्पेशल आहात म्हणूनच तुमच्याकडे लक्ष आहे की नेहमी बदलावं, माझं परिस्थिती बदलावी, मी आत्म्यात पेटावी. कोणाची इच्छा आहे? रंजनाताईची मुळीच नाही. कोणाची इच्छा आहे? जगाच्या उद्धार करण्याची इच्छा आहे की तुम्ही आत्म्यात भरावं. अरे साधे राहून जीवन जगण्यापेक्षा विशेष जीवन जगा. ती विशेषता कशी मिळणार? कशी मिळणार? आत्म्यात भरून, सामर्थ्याने वचन स्वीकारून, अनुसरण करून. प्रार्थना कशी करावी त्याची महिमा गाऊन, त्याला खुश करून, त्याच्यामध्ये आनंद करून. परिस्थिती आली तर दुःख वाटत नाही, आनंद करतो का नाही? तर त्याची इच्छा पूर्ण करावी लागेल. आजपासून मी काही गोष्टी करत राहणार. तुम्ही म्हणतात आणि चर्चला येणंच बंद करणार. तुम्ही देवापासून वितरेक म्हणतो. कोण आहे? कोण आहे तुम्ही? प्रत्येकाच्या घरात कोणतरी प्रार्थना झालीच पाहिजे. प्रत्येकाच्या घरांमध्ये सकाळी 5ला प्रार्थना झाली पाहिजे. कडक शिस्त लावलीच पाहिजे. मी तुमच्यासोबत कडक राहणार. चालेल का? होय. दिल्ली मंडळी नाही बनायची. जीव तोडून तुम्हाला रिक्वेस्ट करते. का मुलाचं लग्न होत नाही? का परिस्थिती बदलत नाही? कुठं पाणी मुरत आहे आज? मला बदलायचंय. आमेन. अरे आमेन म्हणा. आमेन. ते साधं राशन दुकान नाही, प्युअर राशन दुकान. हे प्युअर राशन दुकान आहे. इथे जो माल मिळतो तो प्युअर आहे, पण त्यासाठी प्युअर जगावं लागतं. आमेन. कळालं का? 2 राशन दुकान आहे, एक सरकारी आणि एक प्युअर. सरकारी मध्ये पैसा पण चलेगा. घेणं नाही केली तर कर प्रार्थना, नाही केली चालत. पण इथं चालणार, इथं चालणार नाही. ते प्युअर आहे. मला तोंड त्याला दाखवायचं. आमेन. मला दाखवायचं. मला तुम्हाला त्याच्यावर कसं पाहिजे? सांगले पाहिजे. जेव्हा मी तिथे जाईल ना, सगळे आतमध्ये भरलेले त्याच्यावर. हालेलुया. 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 असं म्हणत नाही रे तुमच्या हाती आहे तुमची इच्छा जर बदलायचं तर इथंच टिका. हालेलुया. 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 सगळीकडे वेळ निसर्ग चालत. CNI राशन दुकान हे काय वरती ते चालतं. वचन आलं, सांगितलं, 2 शब्द बोले आमेन. मग ती मंडळी घेती का नाही, सोडती काय करती नाही, पण इथं चालणार. इथं रोज सकाळी 5ला प्रार्थनेला बसावं लागलं. नाही होत इथं.
झोप कमी करा. कुठं या पटतंय पटतंय. कोण कोण पुढच्या रविवारपासून येणार नाही हात वर करा. हालेलुया. सकाळी 5ला प्रार्थनेला या. सकाळी तुमच्या सगळ्यांच्या फोन नंबर यांची हाय कायचे मी मागे लागणार. बस मला ही मंडळी साधी पाहिजे. येशूची मंडळी आहे. लोकांनी तुम्हाला पाहून म्हटलं पाहिजे काय आत्म्याने भरले ते. ही मंडळी काय साधी नाही, कारण की मंडळी तोडण्याचे लय प्लॅन चालू आहे. काय काय तुम्हाला सांगेल मी, इतके प्लॅन चालू आहे वर्षाला माहिती. ही मंडळी उद्ध्वस्त करण्याचे प्लॅन चालू आहे. साधे राहू नका. दाखवा आम्ही मंडळी कोणाची माझी पण आहे. कोणाची आहे? परमेश्वराची. मंडळी कशी पाहिजे? पवित्र. सकाळी 5ला सगळ्यांनी उठलं पाहिजे. आमेन. सगळ्याचे नंबर देऊन जायचे. फोन लावा. सगळ्याच्या फोनमध्ये 5चा आला. घरात नाही बसताय डायरेक्ट इथे. असं म्हणून बाईने आठवणी केली. अरे शरीर नाही आमच्याकडे स्वच्छ करून. आमेन आमेन. शरीराला मातीला किती दिवस जपणार हो? अरे ही माती मातीला मिळणार, हिला किती दिवस जपणार? अरे काय कामाचं ही माती? माती एकदा मातीला मिळेल, पण हे अंतःकरण त्याच्याजवळ जाणार आहे त्याला जपा. आमेन. असं म्हणून बाई मी आंघोळ केली कशी जाऊ? अगं तुझं मन स्वच्छ कर. पश्चाताप पाऊल टाकते तुला. पवित्रतेत चालेल. त्याला तुझं शरीर नाही पाहिजे. काय पाहिजे तुझं? काय पाहिजे? तुझं अंतःकरण पाहिजे. उद्यापासून सगळ्यांना फोन लावलं. घरं दार ठोकलं. तुमचे घर ठोकलं. वेणी म्हणाला पागल तर तुमच्या मागे चराट घेऊन मागे चराट कोणतं? उठा वाटाई चला प्रार्थनेला. त्या धाकाने पण मला लाज वाटली. सेवक माझ्या घरी यायला लागलाय, मला जाऊ द्या, मला प्रार्थनेला बसू द्या. का म्हणते मी तुम्हाला मनाला लाज वाटली नको. तिथून काय आमच्या घरी यायला नको. चला आपण जोपर्यंत मेंढरांना वळवून शिस्त लावत नाही तोपर्यंत मेंढर शिस्त राहत नाही. कळालं का? पटत असेल तर हो म्हणा, नाही तर मग नाही करत. करू का? प्रत्येकाने म्हणा करू का? करू का? अर्ध्याच लोकांची उत्तर करू का? माझ्या भीतीने हो म्हणू नका. देवाच्या भीतीने हो म्हणा. सकाळी 5ला रोज प्रार्थना. 5 ते 6 चर्चमध्ये येणं मंदिर. त्याची मंडळी तोडायची प्लॅन चालू. तुम्हाला सांगते हे बंद करायचे प्लॅन चालू. काय काय चालले पण आज तुम्हाला प्रार्थना योद्धा बनायचं. तुम्हाला दाखवायचे आणि येशूच्या मंडळी कुठले तुम्ही परमेश्वराची. कुठले कुठले येशूच्या मंडळीचे आम्ही लोक आहोत. आम्ही राजपुत्र. हातातले लेकरं आहोत. आमेन. येशू आम्हाला चालवतो. हालेलुया 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 हालेलुया. जास्त लांबणीवर नाही, याच्यावर प्रतिबंध करणार आहे का? सारखं सारखं सुनवलं तर तरी सोचते नाही बाई मला बदलायचं, नाही बाई मला बदलायचं, नाही बाई माझ्या घरात त्रास होत पाहिजे, नाही बाई माझ्या घरात आम्ही 6-7 आला पाहिजे, नाही बाई माझ्या घरात 3-4 आला पाहिजे, नाही माझ्या घरात 2-3 आला पाहिजे. कोण? मी रिकामी नाही राहणार. मला आत्म्याने भरायचंय. मला आत्म्याने भरायचंय. मला पवित्र आत्म्याने भरायचंय. मला कष्ट करायचे. होय. मी आउट ऑफ बाहेर जरी केले तर प्रार्थना बंद करायची. हे असताही नाही. मीटिंगला जरी बाहेर गेली तर प्रार्थना बंद ठेवायच्या.
वाचला येऊ घरोघरी जोसे आणि नाही उठले तरी जोर जे नाही उठणार त्याने 500 रुपये देऊन दिले. अरे बाप. ज्यांच्या खेळ वाटला हा? चमत्कारी बाबा वाटला हात ठेवला झाला चमत्कार हात ठेवला झाला बाबा मोकळा. जे उठणार नाही त्याने दुसऱ्या दिवशी 500 रुपये दंड द्यायचा. वाटतंय आता कोणीच हो म्हणलं कोणीच हो म्हणणार नाही ती येते रेग्युलर येते. हालेलुया. मी इतकं का बरं बोलत नाही तुम्ही बदललेले पाहिजे. मी तुम्हाला समोर का घेते सगळ्याला आराधण्यासाठी की तुमच्यात तो आत्मा आला पाहिजे. पुढं भरायचं देवा तुमच्या कृपया म्हणून दोघींना उभं करत नाही. का करत आहे आणि साधे राहू नका बना तुम्ही योद्धा हो. दुसरीकडे चान्स द्यायचा तुम्हाला चान्स आहे. काही दिवसांनी संदेश द्यायसाठी तुम्ही उभे राहा. आमेन तयार करून तुम्हाला करत आमेन 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 खेड्यापाड्यात जाऊन संदेश द्या. आमेन काही खेडे देऊन तुम्हाला देतात. आमेन. जाऊन तुम्ही काय करा वचन प्रीच करा. आमेन. तिथे सुद्धा तुम्हाला वचन सांगण्याची संधी दिली. आमेन आमेन म्हणून तुम्ही आळाणी आहे आणि नाही देवाचे शिष्य कोण होते आणि ते बादल होते. शिक्षण नव्हतं पण लाखो लोकांचं तारण आहे त्यांच्या बायका. हालेलुया. म्हणून तुम्ही अडाणी नाही अडाणी नाही तुम्ही कोण आहात देवाची खरे निवडलेली. आमेन हालेलुया. काय शिकते आपण चिकन लावायचंय वचनाचा चिकन डोळ्याला लावायचं अंतःकरणातले डोळे उघडले पाहिजे. हालेलुया. नीतिसूत्र तिसरा अध्याय नीतिसूत्राचा तिसरा अध्याय तिसरा अध्याय 1 पासून माझ्या मुला माझ्या मुला माझे धर्मशास्त्र माझे धर्मशास्त्र विसरू नको. विसरू नको. तुझ्या चित्तात माझ्या आज्ञा वागव. माझ्या मुला माझे धर्मशास्त्र विसरू नको. तुझ्या कोण म्हणत आहे? परमेश्वर काय म्हणत आहे? माझ्या मुला माझे धर्मशास्त्र विसरू नको कारण तुझ्या चित्तात माझ्या आज्ञा काय म्हणत आहे? तुझ्या चित्तात माझ्या आज्ञा वागव. पुढं वाच आणि कारण तुझ्यापासून दीर्घ आयुष्य वैरुद्धी व कल्याण व कल्याण हे तुला प्राप्त होतील. आमेन. काय प्राप्त होईल? दीर्घ जे आयुष्य तुम्हाला करायला आवडेल का त्याच्यापासून काय प्राप्त होईल? दीर्घ आयुष्य वैरुद्धी कल्याण ही तुला आजार येतील का? संकट येतील का? आलं तरी परमेश्वर त्याला काय करील? नष्ट करील. कशाने? त्याचं वचन व्यवस्थित ऐकून पाळणं. त्याच्या आज्ञा तुमच्या चित्तात असल्यानंतर तुम्हाला बेचैनी झाली पाहिजे. नाही बाई आज प्रार्थना झालीच पाहिजे. नाही बाई आज मी वचन वाचलाच पाहिजे. नाही आज माझ्या घरात सकाळी मी 5 ला उठले. अरे तुमच्या अंतःकरणात बेचैनी धडपड पाहिजे की नाही मला हे करायचंच. यापासून मला काय बीपी वाल्याची बीपी कधी जाईल कळणार. आमेन शुगर वाल्याची शुगर कधी जाईल. अशा खूप साक्ष आहेत ज्या ज्या बहिणींनी ते केलंय. एक बाई वचन प्रार्थना कर जसं सांगितलं तसं बरोबर तिची शुगर कधी नॉर्मल झाली कळत. हिंदू बाई हिंदू विधर्मी बाई डॉक्टर म्हणे हाय शुगर आहे म्हणे तुमची. हिंदू बाई ती कंटिन्यू प्रार्थना सकाळी प्रार्थना वचन कंटिन्यू. तिचे रिपोर्ट कधी नॉर्मल आले तिलाच कळालं. जर तो परमेश्वर आमचा देव त्यांच्या जीवनात काम करू शकतो आमच्या जीवनात करू शकतो. पण
होता पाऊस आला. रोज मुंगीला पाहिजे हिच्यासारखं मला बनायचं. आमेन. हालेलुया हालेलुया. आज सगळे हँग झाले. कोणी मनात विचार करत असणार आज लय दिवस झाले लय पकाऊ वचन देते. नाही, जर बदलायचे तर हे पकाऊ वचन ऐकावंच लागेल. आमेन. कडू वचन ऐकावंच लागेल. कुठेतरी पोहोचलं पाहिजे, बदल पाहिजे, आत्म्यात उन्नती पाहिजे. येऊन चटई गरम करू नाही, मला आत्म्यात भरायचंय. हालेलुया हालेलुया. मला अभिषेक असाच नाही भेट. मी नुसती रात्रंदिवस मला पाहिजे मला पाहिजे. तर खात नव्हते. 5-5 घंटे ऑपरेशन करायचे, पण त्या 5 घंट्यात मी 1 मिनिट सुद्धा माझं तोंड बंद राहत. मला माहिती किती राहतात, कोणाला काही दिसत नाही काय करायला. आता चालते, पण मी कंटिन्यू रडायची. मला भर अभिषेक करा, मला भर अभिषेक करा. मला ते दिवस आत पडतात. मला भर 5-5 घंटे. कॅन्सरची केस 5 घंटे राहते. 5-5 घंटे ती केस घ्यायची. त्या 5 घंट्यामध्ये देवाने 1 सेकंद मी हे करत नव्हते. भर मला अभिषेकाने, मला भर अभिषेकाने, भर मला आत्म्याने. मला रिकामा सोडू नको. आणि मी राहणार नाही, मी रडून करायची प्रार्थना. पण ऑपरेशन मध्ये पण लक्ष नाही. पण मन कुठं होतं. मला ते दिवस आठवला. आणि प्रेग्नेंट एंजलची प्रेग्नेंट अवस्थेत भर डबल अभिषेकाने भरलं होतं. आणखी भर. मी सोडणार नाही तुला. झोपताना पण तेच, उठताना पण रडायचे. किती वेळेस तरी माझे लेकरं मला पाहते, मी कंटिन्यू रडत राहते. त्यांना माहिती मग मी प्रार्थना करते. याच्यातच आनंद आहे, बाकी कशात नाही. याच्यातच आनंद आहे. त्याच्याशी बोला, त्याच्याजवळ राहा, त्याच्यासाठी जगा. तो तुमच्यासाठी तुम्हाला म्हणायची गरज नाही मला हे दे मिळत जाणार. तुम्हाला म्हणायची गरज नाही, त्याची गरज मला नाही. ते आधीच तुम्हाला देईल. हालेलुया हालेलुया हालेलुया. वचनाप्रमाणे आचरण करायला शिका. काय मिळणार त्यापासून? वयवृद्धी, कल्याण ही तुला प्राप्त होतील. म्हणजे प्रत्येक क्षणाला तुमच्या जीवनात तुमच्या श्वासात. हालेलुया हालेलुया. काय म्हणते वचन? दया व सत्य ही तुला न सोडो. त्याची मान तू आपल्या गळ्यात वागेल. त्यास आपल्या हृदयपाठावर देईल. कशावर देईल? खोटं बोलायची वेळ आली तर खोटं बोलणार. दया व सत्य ही तुला न सोडो. किती फायद्याची गोष्ट असते. देवाच्या नजरेत वाईट आहे तर वाईटच. कळालं माझं बोलणं? त्याच्यात किती तुमचा फायदा होऊ द्या, पण जर ती का देवाच्या नजरेने वाईट आहे, फायद्याकडे लक्ष देऊ नका, देवाकडे लक्ष द्या. अरे माणसाचा फायदा काय कामाचा आहे? त्या फायदा देवाकडून पाहिजे. हालेलुया. गद्दारीने पैसा मिळवू पण नका, गद्दारीने कमवू पण नका. कारण की प्रियांनो, तुम्ही आणि कुठे आहोत? देवाचे. हालेलुया हालेलुया. कर्जाने घेणं, व्याजाने देणं आणि घेणं सुद्धा. हालेलुया. यासाठी कसं जागा? पवित्रतेत जागा. हालेलुया हालेलुया. त्याची माळ आपल्या गळ्यात वागू, त्यास आपल्या हृदयपटावर लिहून ठेव. म्हणजे तुला देव मनुष्य याचकडून अनुग्रह व सुखेची प्राप्त होईल. काय प्राप्त होईल? कोणाकडून? तुझा देव व मनुष्य याचकडून अनुग्रह व सुकीर्ती प्राप्त होईल. तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर काय ठेव? कोणावर ठेव? हालेलुया हालेलुया. आपल्या बुद्धीवर अवलंबून राहू नको. तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक. बरोबर आहे ना? काही निर्णय घेण्या अगोदर आम्ही गोंधळून जातो. जर प्रभूमध्ये आहात तर गोंधळायची गरज आहे. तुझ्या सगळ्या मार्गात कोण तुला मार्गदर्शन करेल? हालेलुया. तू आपल्या दृष्टीने स्वतः शहाणा समजू नको. परमेश्वराचे भय कर आणि दुष्कर्मापासून दूर राहा. कशापासून दूर राहा? दुष्कर्मापासून, पापापासून, दुष्कर्मापासून दूर राहा. हालेलुया हालेलुया. हे तुझ्या देहाला आरोग्य व हाडांना सत्व असो. काय?
मन डिस्टर्ब व्हायला. हालेलुया हालेलुया हालेलुया. एक वचन वाचते मी समा. हालेलुया. तू आपल्या द्रव्याच्या व आपल्या सर्व उत्पन्नाच्या फळाने परमेश्वराचा सन्मान कर, म्हणजे तुझी कोठारे समृद्धीने भरतील व तुझे कुंडे नव्या द्राक्षारसाने भरून वाहतील. हालेलुया हालेलुया. येशू मसीह की जय. काय शिकलो आपण? मी बदलणार. मी कोण बदलणार मला? माझा परमेश्वर मला बदलणार. माझा परमेश्वर मला बदलणार. बदलणार का नाही? हो, मला काय करायचंय? त्याचं वचन माझ्या चित्तात माझ्या अंतःकरणात मला रुजवायचंय, म्हणजे त्यात कडून अनुग्रह स्वीकृती मला प्राप्त होईल. आमेन. वय वाढन, कल्याण होईल, सगळं आशीर्वाद.